नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येचा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे आपल्याला ट्रिक्स पद्धतीने समजावून घ्यायचं आहे। पहा, सुरुवातीला जर बघितलं आपण तर 234 हा पाया आहे आणि त्याचा 26वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे। तर 26 जो घात आहे, जो घात दिलेला आहे आपल्याला, जो 26 आहे त्याला कंपल्सरी 4नेच भागायचं आहे। 26 भागिले जर 4 केलं तर पहा 4 × 24 म्हणजे बाकी किती उरते, तर बाकी बरोबर 2 उरते। 234 ही जी संख्या आहे 234 त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 4, तर त्याचा बाकी 2 उरले, त्यामुळे काय करायचं आहे तर या 4 या अंकाचा 2 वेळा गुणाकार करायचा आहे। 4 चौक किती झाले 16, तर पहा एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे 6 आणि त्यामुळे 234चा 26वा घात जर केला तर उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल तर 6 येणार आहे। अशा ट्रिक्स पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सहज व सोप्या पद्धतीने काढू शकतो। पाहूयात असाच एक प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, 512 या संख्येचा 31वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल। आता जो घात आहे त्याला आपण काय करतो, जो घात आहे त्याला आपण 4ने भागतो। 4 × 7 = 28 म्हणजे बाकी किती उरते, बाकी किती उरते पहा, बाकी उरते 3 आणि म्हणून काय करायचं आपल्याला, जी 512 ही जी संख्या दिलेली आहे त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 2, तर या 2 या अंकाचा 3 वेळा गुणाकार करायचा आहे। किती वेळा करायचं आहे 3 वेळा। 2 दूनी 4, 4 दूनी 8 आणि म्हणून उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे तर 8 हा अंक येणार आहे। प्रश्न क्रमांक 3, 4096चा 35वा घात। प्रश्न क्रमांक 3, 4096चा 35वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल। सुरुवातीला पहा घात पाहायचा आहे, घात किती दिलेला आहे 35, 35ला 4ने भाग देऊया। 4 × 8 = 32, बाकी किती उरते, बाकी उरते 3, बाकी उरली 3। 4096च्या एकक स्थानी कोणता अंक आहे 6 आणि या 6चा आपल्याला किती वेळा गुणाकार करायचा आहे 3 वेळा गुणाकार करायचा आहे। 6चा घन किती येतो 216 आणि उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे 6। त्यामुळे लक्षात ठेवा 4096चा 35वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल 6 अंक येईल। पाहूयात असाच एक प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, 2382चा 2024वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल। आता पहा 2024ला भागायची गरज नाही, कारण 4ची कसोटी काय सांगते तर शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो। त्यामुळे शेवटचे 2 अंक आहेत 24, 24ला कितीने भागायचे आपल्याला 4ने। 4 × 24 बाकी किती उरते, तर बाकी उरते 0। बाकी 0 जर उरत असेल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे, जो एकक स्थानचा अंक आहे संख्येच्या त्याचा गुणाकार 4 वेळा करायचा। किती वेळा करायचा 4 वेळा, एवढं लक्षात ठेवायचं आहे। जर बाकी 1 उरली तर 1 वेळा गुणाकार करा, बाकी 2 उरली तर 2 वेळा, 3 उरली तर 3 वेळा, 4 उरली तर 4 वेळा करायचं आहे आणि जरी 0 आली तरी 4 वेळा करायचा आहे। आता गुणाकार करूयात आपण। 2 दूनी 4, 4 दूनी 8 आणि 8 दूनी 16, 8 दूनी 16। उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे तर 6 हा अंक येणार आहे। अतिशय सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल। प्रश्न क्रमांक 5, 564चा 2026वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल। पहा शेवटचे 2 अंक घ्यायचे घातामधले, 26 भागिले 4 करायचं आहे। 4 × 24 बाकी किती उरते, बाकी उरली 2। आता एकक स्थानी कोणता अंक आहे 564च्या 4 आहे, एकक स्थानी 4 हा अंक आहे, त्यामुळे 4चा 2 वेळा गुणाकार करा। 4 चौक 16, एकक स्थानी काय आलेलं आहे 6, तर उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे तर 6 हा अंक येणार आहे। फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला, जो घात दिलेला आहे त्याला 4ने भागायचा आहे आणि जेवढी बाकी उरते तेवढ्या वेळा गुणाकार करायचा आहे। बाकी जर 0 आली तर 4 वेळा गुणाकार करायचा आहे। ओके। प्रश्न क्रमांक 6, 2389चा 4085वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल। तर घातमधील शेवटचे 2 अंक 85 भागिले काय करायचे 4, पहा 4 दूनी 8, 4 × 1 = 4
बाकी किती उरते, तर बाकी उरते फक्त 1 आणि त्यामुळे 2389च्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 9. त्यामुळे त्याचा 1 वेळा गुणाकार, त्यामुळे तोच अंक येणार आहे, फक्त 9च येणार आहे. तर एकक स्थानी कोणता अंक येणार आहे, 9 हा अंक येणार आहे. प्रश्न क्रमांक 7. 7098चा 63वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल. 63 भागिले 4 करा पुन्हा, 63 भागिले 4, 4 1 4 आणि पुन्हा 4 5 20. बाकी किती उरणार आहे, बाकी उरणार आहे फक्त 3. तर बाकी 3 उरल्यानंतर काय करायचं आहे, जो एकक स्थानचा अंक आहे 8, तर त्याचा 3 वेळा गुणाकार करा, 3 वेळा. 8चा घन किती येतो, 512. तर हा 2 अंक हाच उत्तराच्या एकक स्थानी येणार आहे. तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत. अजून नवीन टाईपमध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न कसा येतो ते पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न 24चा 23वा घात अधिक 898चा 721वा घात अधिक 2096 या संख्येचा 2046वा घात ही बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल. आता तुम्हाला माहितीच आहे, जो घात आहे त्याला आपण 4ने भागतो. पण 4ने जर भागलं तर बाकी किती उरते, पहा 4 5 20. म्हणजे बाकी किती उरणार आहे इथे, तर बाकी उरणार आहे 3 बाकी उरणार आहे. इथे जर बघितलं आपण तर 21लाच भाग द्या डायरेक्ट 4ने. 4 5 20. बाकी किती उरणार आहे, 1. त्यामुळे बाकी इथं 1 घेऊयात आपण, बाकी 1 उरेल. आणि इथे जर बघितलं आपण 46ला जर 4ने भाग दिला तर पहा 4 1 4, 4 1 4. बाकी किती उरणार आहे, तर बाकी फक्त 2 उरणार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर जो 4 अंक आहे इथं याचं काय करायचं आहे, 3 वेळा गुणाकार. बाकी 3 उरलेली आहे म्हणून इथे बाकी 1च उरली, त्यामुळे आपल्याला फक्त 8लाच घ्यायचं आहे. आणि ते बाकी 2 उरली, त्यामुळे 6चा एकक स्थानच्या अंकाचा 2 वेळा गुणाकार करायचा आहे. आता पहा 4 चौक 16, 16 चौक 64, यानंतर हा 8 आणि 6 6 36. यामधील एकक स्थानचे अंक कोणकोणते आहेत, तर हा 4 अधिक हा 8 अधिक हा 6, हा 6 आणि यांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 12 आणि 6 किती झाले 18. आणि एकक स्थानी अंक कोणता आलेला आहे, मग 8 हा अंक आलेला आहे. तर एकक स्थानचा अंक असणार आहे, एकक स्थानी कोणता अंक असणार आहे, तर 8 हा अंक असणार आहे. अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचं उत्तर काढता येईल. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.